सगळ्यांना जिंदाबाद. मी अविनाश पाटील, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचा राज्याचा निमंत्रक म्हणून आपल्याशी बोलतोय. खारघरमध्ये नुकत्याच आयोजित केल्या गेलेल्या दारूमुक्त खारघर याच्या संमेलन निश्चय 2025च्या बद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनम्र आवाहन आहे की व्यसनाच्या प्रश्नाबद्दलचे यापूर्वीचे जे काही व्हिडिओज आणि फेसबुक आणि यूट्यूबला असणाऱ्या गोष्टी आपण जरूर बघाव्यात. महाराष्ट्रातल्या व्यसनाच्या संबंधातलं प्रश्न आणि त्याचं धोरण आणि परिस्थिती त्याच्याबद्दलच्या मागण्या याविषयी आपल्याला सगळी माहिती मिळेल. त्याच्या लिंक्स मी कॉमेंट्समध्ये यूट्यूबला पण आणि फेसबुकला आपण टाकल्या आहेत. त्या आपण जरूर फॉलो करा आणि लाईक करा, फॉलो करा. खारघरमध्ये गेली 20 वर्ष संघर्ष या गटाच्या मार्फत दारूमुक्त खारघर शहर अशी मागणी घेऊन पुढाकाराने प्रयत्न होत आहेत आणि त्या मागणीला घेऊनच दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त महाराष्ट्र अशा स्वरूपाची घोषणा करून संमेलन निश्चय 2025 13 जुलै 2025ला अण्णासाहेब चुडामण पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलं होतं. आणि यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, महाराष्ट्रात ज्यांच्या पुढाकारात पहिला बिअर शॉपी बंद केली गेली आहे त्या ॲडव्होकेट वसुधाताई सरदार आणि काही सहकारी, त्यासोबत विधिमंडळातले राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, आमदार यांच्या पाठिंब्याने आणि सहभागाने ही परिषद आयोजित केली गेली. आणि परिषदेमध्ये याबद्दलची चर्चा झाली की खारघरला कायमस्वरूपी दारूमुक्त घोषित करण्यासाठी एकजूट व्हावं, व्यसनमुक्त समाजासाठी ठोस उपाययोजना, जनजागृती आणि जनआंदोलन घडवून कशी आणता येईल याची चर्चा व्हावी. राज्यभरातले तज्ज्ञ कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि स्थानिक नेतृत्व यांना एकत्र या निमित्ताने आणावं आणि संमेलनाच्या निमित्ताने चर्चांमध्ये आलेल्या मुद्द्यांचा अहवाल तयार करून त्याच्याबद्दलचे ठराव करावेत आणि महाराष्ट्र शासनाला आणि जनतेकडे ते वेगवेगळ्या यंत्रणांकडे पाठवावेत. अशा पद्धतीने ह्या दिवसभराच्या आयोजनामध्ये अतिशय भरीव चर्चा झाली आणि त्याबद्दलचं ठरावांचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांना खारघरच्या संघर्षाच्या वतीने पाठवण्यात आलं आहे. पण ह्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळात, विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेत विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी आणि विधान परिषदेत विद्यमान आमदार विक्रांत पाटील यांनी आणि यापूर्वी विधान परिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दोन्ही सभागृहांमध्ये खारघरच्या दारूमुक्तीबद्दलच्या मागणीचा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित केला आहे आणि त्या वेळेला शासनाकडनं त्याच्या कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली गेली. आणि यावेळेला जी त्याबद्दलची उत्तरं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली त्याबद्दल आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे की खारघरमध्ये केवळ एक दारूचं दुकान बंद करण्याची मागणी या सगळ्या जनसमूहांकडनं होत नाही आहे, तर खारघरच पूर्ण दारूमुक्त व्हावं असं होतं आहे. पण त्याच्यावर उत्तर देताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी कदाचित शासनाच्या यंत्रणेतल्या लोकांनी, सचिवांनी तयार करून दिलेल्या उत्तराचाच आधार घेतला आहे की ज्यामध्ये उभी बाटली आडवी बाटली करण्यासाठी महाराष्ट्राच्या दारूबंदी कायद्याच्या मध्ये तरतूद असणाऱ्या मतदान प्रक्रिया आणि त्यामध्ये देखील महिलांनी पुढाकार घेऊन मागणी करावी दारूबंदीबद्दल, दुकान बंद करण्याबद्दल आणि त्यामध्ये मतदान देखील त्या वॉर्डातल्या मतदार यादीतल्या 50% महिला मतदारांच्या पैकी मतदान केलं जावं आणि त्यातल्या 50पेक्षा जास्त टक्के महिलांचं बहुमताने आडवी बाटली केली जावी, तेव्हा ते दारूचं दुकान बंद होईल. हीच प्रक्रिया पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली आणि आमच्या सगळ्यांची निराशा झाली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे शहर एखादं दारूमुक्त करण्याच्या मागणीविषयी धोरणच काही नियोजित नाही असा आमचा आक्षेप आहे आणि अपेक्षा आहे की याच्याबद्दल शासनातल्या यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी पण संवेदनशीलतेने विचार करावा आणि लोकप्रतिनिधींनी देखील दारूच्या प्रश्नाबद्दल
जी भयावहता आज आहे त्याच्याविषयी संवेदनशीलता दाखवावी, राजकीय इच्छाशक्ती मतांच्या राजकारणासाठी आणि महसुलाच्या पैशांच्या नावाने आपण व्यसनवर्धक नीती राबवतो आहोत आणि व्यसनाच्या साठी जे कोणी प्रयत्न करतायत व्यसन वाढावं म्हणून आणि त्यातनं त्यांचा व्यवसाय धंदा वाढावा म्हणून आणि त्याचा परिपाक म्हणजे महसुलाच्या मध्ये वृद्धी व्हावी असं जे काही एक मिथ लोकशाहीमधली एक अंधश्रद्धा पसरवली जाते आणि रूढ केली जाते, त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या चर्चा उपस्थित न करता किंवा त्याला निर्णयाचं धोरणाचं रूप न देता शासनाने प्रशासनाने याच्याबद्दल संवेदनशीलतेने विचार व्हावा म्हणून आम्ही याबद्दलची चर्चा या संघर्षाच्या वतीने आयोजित केलेल्या संमेलन निश्चय 2025 मध्ये केली आणि त्यातले जे ठराव आम्ही केलेले आहेत जे संघर्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला उत्पादन शुल्क मंत्रालयाला त्यांच्या आयुक्तांना पाठवले गेलेत, त्यामध्ये दारूबंदी कायद्याच्या दारूमुक्त क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार वापरला जावा अशी मागणी आम्ही करतो आहे. खारघरमध्ये जनमताला न जुमानता ज्या नियमबाह्य पद्धतीने दारू परवाने दिले गेले ते रद्द करावे अशी मागणी करतोय आणि महाराष्ट्राच्या व्यसनमुक्तीचं धोरण 2011चं याची अंमलबजावणी करण्यासाठी ताबडतोब त्याची एक यंत्रणा राज्य स्तरावर निर्माण केली जावी अशी मागणी या ठरावांद्वारे केली आहे. मी अपेक्षा करेल की या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं सामाजिक न्याय मंत्र्यांकडनं सामाजिक न्याय विभाग आणि संबंधित सगळ्याच विभागांच्याकडनं याच्याबद्दल संवेदनशीलतेने बघितलं जाईल आणि महाराष्ट्र जो व्यसनांच्या गर्तेमध्ये रुतत चाललाय, युवा नाही तर कुमार आणि बाल वयोगटातल्या देखील मुलामुलींना व्यसनाला च्या विळख्यामध्ये अडकण्याची अनेक उदाहरणं घरोघरी आपल्याला अनुभवायला बघायला मिळत आहेत. त्याच्यातनं सुटका करण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र उभा करण्यासाठीचा आपण संकल्पित होऊया असं आवाहन करतो आणि ह्या व्यसनाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपल्या सगळ्यांनी जनतेने मतदारांनी जागरूक संवेदनशील नागरिकांनी संघटित व्हावं असं आवाहन करतो. जिंदाबाद.